शिक्षकांच्या जुनी पेन्शन मागणीचे श्रद्धांजली अर्पण आंदोलन यशस्वी. विजय शिरोळकर. महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक 5 मार्च 2026 रोजी आझाद मैदान येथे जुनी पेन्शन लक्षवेधी धरणे आंदोलन यशस्वी झाले. सदर आंदोलनास आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार मो अभ्यंकर, आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आसगावकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किरण सरनाईक, आमदार अभिजित वंजारी तसेच पेन्शन लढ्याचे संगीताताई शिंदे, प्रशांत पगार यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारून न्यायिक मागण्या सविस्तर जाणून घेतल्या. पेन्शन पीडित बांधव, मयत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, अनेक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने आझाद मैदानवरती उपस्थित होते. आंदोलन खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरलं, कारण बहुसंख्य शिक्षक आणि पदवीधर यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करून पुढील रणनीती जाहीर केली. आमदार विक्रम काळे यांनी संघटनेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करून नेहमीच संघटनेच्या मदतीस तयार असल्याचे जाहीर केले. सर्वच आमदारांनी लवकरच यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत संघटनेच्या न्याय मागण्या पोचविण्याचे आश्वासित केले. संघटनेबरोबर मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, सचिव यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याबरोबर मंत्रालय येथे सविस्तर चर्चा करून निवेदन दिले. चर्चेत राज्याध्यक्ष विजय शिरोळकर, सचिव भास्कर देशमुख, कोषाध्यक्ष तानाजी शेळके, राज्य समन्वयक रणजित तावरे यांनी भाग घेतला. सदर आंदोलनाचे नेतृत्व प्राध्यापक विजय शिरोळकर, कार्याध्यक्ष योगेश्वर निकम, उपाध्यक्ष संपर्क कदम, सचिव भास्कर देशमुख, सहसचिव सुनील कांबळे, तानाजी शेळके, मारुती खेळकर, निशिकांत कडू, राजू लहासे, डॉ. गोविंद गोडसे, प्राध्यापक रणजित तावरे, प्राध्यापक मधुकर कांबळे आदींनी केले. महान कार्य न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली.